सप्तरंगी कोकण कला मंच 101 रुपये त्याच्याकडून आलेले आहे. आता जो आपल्या समोर गण सादर झाला त्या गणासाठी प्रकारची पुजारी यांनी 200 रुपयाचं बहुमान असं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचं मी मनस्वी स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता स्तवन झालेले आहे, गण झालेला आहे आणि आता समोरून काय आवाज येत नाही. आता काय करायचं? तुम्ही जर का मला जर चिडवली तर मला चिडायला मजा येते. तुम्ही काय फोन करत मी काय त्यात आमचं भाऊ काय म्हणतात. आता गवळण सादर करण्याआधी आमच्या शाहीरांच्या जवळजवळ आतापर्यंतच्या 9 कार्यक्रम झालेले आहेत आणि ते 9च्या 9 कार्यक्रम हाऊसफुल झालेले आहेत. एकदा माझ्या लांबरी भावाकडे टाळ्या होऊन जाऊ द्या. आज त्यांच्याकडे हाऊसफुल करून दाखवण्याची. त्यात ते काय म्हणतात, एवढ्या 9 कार्यक्रम बघितले युट्यूबच्या माध्यमातून किंवा लाईव्ह मधून बघितले तर ते म्हणतात की भले भले गार केले. काय म्हणतात? भले भले गार केले गंमत मध्ये. आणि पण मला एक सांगा, भले भले गार केले गंमत मध्ये पण कुणाला केलं हे सांगणार कधी? अजूनपर्यंत सांगितलंय. याच्या 5वीला आम्ही खेळवाले पुरलेला होतो. अजूनपर्यंत जेवढे 9 कार्यक्रम 9वा कार्यक्रम आहे. आम्ही जवळजवळ 8 वेळा आमचे खेळवालेच आहेत आणि म्हणतात भले भले गार केले गंमत मध्ये आणि लांबोरे फोडा आहे हिंमत मध्ये. अरे पण मला म्हणायचं आहे की भले भले गार केले गंमत मध्ये पण कुणाला केलं ते सांगणार कधी? अजूनपर्यंत जेवढे तुमच्या बरोबर कार्यक्रम करतायत ते सगळे तुमच्या बरोबर कार्यक्रमच करतायत. मग गार कुणाला केली? उगाच आपल्याला बोलत राहायचं. त्यानंतर म्हणतात लालू कलरची बांगडी, लालू कलरची बांगडी. अरे मला येतं नाही हे सगळं. याला विसरतो मध्ये मध्ये मला विसरतो. त्यावर मला काय म्हणायचं आहे, अरे हा काळ्या काळ्या कलरचा कोंबडा. आता नाकाली येते पाहुणा आले मुंबईत ना इथं. आता आपण आपल्या इकडे गावामध्ये कोंबडा आपण राखतो. आमच्या कोपरी गावामध्ये तिकडे गेला तर कोंबडी पाळण होतो. आता पाहुणे आले पाहुण्याला काय कापायला नको. उद्या रविवार आहे, शनिवार उपास ठीक आहे, उद्या राहतीलच. आता काय त्यांना 12-5ची काय गाडी भेटत नाही राहतील. त्यांना उद्या आपण काय कापायचा? अरे काळ्या काळ्या कलरचा कोंबडा. अरे ह्याच्या तुर्याचा कलर लाल. बरोबर ना? अरे काळ्या काळ्या कलरचा कोंबडा. अरे त्याच्या तुर्याचा कलर लाल. अरे तुम्ही बघून चकित व्हाल. अरे तुम्ही बघून चकित व्हाल. अरे कसा बोलतो हा चोंबडा. मध्यंतरी आमच्या तेलगीवाल्यांना चोंबडी बोलतात, चोंबडी म्हणून काय म्हणायचं? अरे कसा चुर चुर बोलतो हा चोंबडा. अरे ह्या चोंबड्याची वाईट चाल. अरे तुम्ही बघून चकित व्हाल. अरे तुम्ही बघून चकित व्हाल. अरे काळ्या काळ्या कलरचा कोंबडा याच्या तुर्याचा कलर लाल. काळ्या काळ्या कलरचा कोंबडा याच्या तुर्याचा कलर लाल. तुम्ही बघून चकित व्हाल. तुम्ही बघून चकित व्हाल. आता गौरवणीकडे वळतोय. शाहीर गवळण एक शास्त्र आधारी आहे, त्याला आधार आहे आणि त्याच आधाराची मी गवळण गातोय. काय बोलायचंय मला? खास रंगबाजीसाठी मीनाजी बोरकर यांच्याकडून 200 रुपयाचं बहुमत असं पारितोषिक आलं आहे. त्यांचं मी मनस्वी स्वीकार करतो. माझा मी गवळण घेतोय. जवळ नको येऊ तू लांब हो रे. तू थोडा लांब हो रे, तू थोडा लांब हो. दिसायला पाहिजे. युट्यूबवर
किती आहेत ते मी दिसत कशाला मग हा जवळ नको येऊ तो लांब रे सगळेच का म्हणतात सांग बरे अरे सगळेच का म्हणतात सांग बरे कसा झाला हा घोटाळा गणपत बुवा हो गणपत बुवा अहो कसा झाला हा घोटाळा जा विचारून ये तुझ्या आईला आईला म्हणजे ती आई नव्हे काय 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 आण ती आई नव्हे त्या माते चरणी माझं दंडवतच आहे ही आहे कोण तर राधा सांगते की तुझी यशोदा माई आहे तिला जाऊन विचारून ये जा विचारून ये तुझ्या आईला तुझ्या आईला तू असा कसा काळा काळा जा विचारून ये तुझ्या आईला तू असा कसा काळा काळा अरे जवळ पहिले बोलू सांगो रे सगळे का म्हणतात सांगो रे जवळ पहिले बोलू सांगो रे सगळे का म्हणतात सांगो रे असा झाला हा घोटाळा झाला हा घोटाळा शाही विकाजी लांबोरे यांना सांगायचंय मी विचारलंय की कृष्ण काळा कसा फक्त मला एवढं सांगायचंय तुमचा आणि हा जोडणीचा काहीही संबंध नाही म्हणून काय म्हणतात अरे बापू तुझा कोबरा आई तुझी गोडी विचारते तुला ही गोकुळ तुला हे गोकुळची डोळी विचारते तुला हे गोकुळची तुझी माझी जमल कशी जोड सोडव रे काना मला पडले थोडे सोडव रे काना मला पडले थोड सोडव रे काना मला पडले थोडे तो करू येडा चाला करू येडा चाला लाव विचारून तुझ्या आईला तुझ्या आईला तुझ्या आईला तू आता कसा चालला प्रश्नपत्राकडे वळण्याआधी एक फरमाईश आली होती. बुवांना भरपूर फरमाईश येतात. मला वाटलं मला फरमाईश येते की नाही, पण काय माझं पण गाणं पडत
चालते. फरमाईश आलेली आहे. कोकणाचं एक सुंदर वर्णन करणारं काव्यगीत मी लिहिलं होतं आणि ते तुम्हा प्रेक्षकांना खूप आवडलेलं आहे. ते गाणं असं होतं की हिरवळ आणि झुळझुळ पाणी लाग मोडिया वाटा, वाऱ्या संग खेळ खेळती समुद्राच्या या लाटा. अशा माझ्या कोकणाची, अशा माझ्या कोकणाची गातो मी गौरव गाता. अशा माझ्या कोकणाची गातो मी गौरव गाता. हिरवळ राणी झुळझुळ पाणी लाग मोडिया वाटा, वाऱ्या संग खेळ खेळती समुद्राच्या या लाटा. त्याआधी आता पाहुणं आपल्या विरारामध्ये आलेलं आहे. त्याच्यावरती प्रश्नपद गाण्याआधी मी शक्ती तुला साखर येतं तुम्ही. धन्यवाद साहेब. आतापर्यंत झालेला कार्यक्रम रवींद्र भोवन यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमत पाणी जोडलं आहे. त्यानंतर आमचे गुरुबंधू सूर्यकांत कादारे यांच्याकडून 100 रुपयाचं पाणी जोडलं आहे. मी आता थोडीशी घाई होते कारण बुवाला पण तुम्ही बघायला यांना आलेला आहात. त्याच्यामुळे प्रश्नपद मी वाचता करतोय की एका युद्ध प्रसंगी भगवान शंकराने क्रोधाने आपल्या जटा आपटल्या. त्या ठिकाणी एक मनुष्य उत्पन्न झाला. त्याचं नाव काय? भगवान शंकराने त्यांचा विवाह एका स्त्री बरोबर लावून दिला. तिचं नाव काय? त्यांना 2 अपत्य झाली. त्यांची नावं काय? त्याला गाई, म्हैशी, बकरी, मेंढ्या चारायची विद्या शिकवली. त्या विद्येचं नाव काय? बुवा, माझा प्रश्न साधा सोपा आणि सुटसुटीत आहे. आपण माझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या आणि आजच्या या माझ्या सर्व समाजाला साक्षी ठेवून तुम्ही बक्षिसास पात्र व्हाल मी आशा बाळगतो. आणि मी प्रश्नपद करतोय. लक्षात द्या त्याच्या अगोदर ही विरार नालासोपारामध्ये, ही विरार नालासोपारा वसईमध्ये आजच्या या सामन्याची हवाच आहे. आहे की नाही हवा? अरे ऐकी ना काय कारण काय पाऊस नाही ना पडत. 4 दिवस आम्ही पाऊस थांबवलेला आहे. पण ती मेघराजाला आम्ही मेल ड्रॉप केला होता. आमचा कार्यक्रम झाल्याशिवाय काय तू येऊ नकोस आणि तो नाही आलाय. तुम्ही कार्यक्रम कसं होणार? म्हणून काय म्हणताय की विरार नालासोपारा वसईमध्ये आजच्या सामन्याची हवाच आहे. अहो तुमचं मनोरंजन करण्यासाठी शब्दाचा जादूगार विकास तांबोरे बुवाच आहे. आणि मंगेश बुवा हा सुद्धा काय कमी नाही. अरे याला झोमणारा हा चांगला दवा. आजचा पेपर हा तुमच्यासाठी नवीन आहे. बरेचसे पेपर तुम्ही सोडवलेत, काही अर्धवट सोडलेत, पण आजचा हा पेपर जो आहे तो तुमच्या जगात झेपला तर झेपवा. अन्यथा दुसऱ्या वारीमध्ये बिएनच काय करायचा तो. आता बघितलं मग कसा बोलतो तो. दुसरी वारी पण बघितलं काय करायचा तो. म्हणून मला काय म्हणायचं की चिडू नका विचारतो शास्त्राचा भाग. हा भाग ऐकून म्हणी धरू नका राग. पुराण वाचून
तुम्हा येईल जाग आणि खोटं उत्तर द्याल तर शाही तुम्हाला लागेल डाग. म्हणून प्रश्न करतोय शाही प्रश्नपत्राकडे लक्ष असू द्या. उगाच काहीही इथे येऊन करणार काहीही बोलाल चालणार नाही. हा कथा विचारतोय मी तुला खरं उत्तर दे रे मला. बकऱ्या मेंढर चारायला कुणी शिकवलं तुला. हे गुपितराज खोला नाज हे गुपितराज खोला नाज येणे पटवून मेंढपाळा. कथा विचारतोय मी तुला कर दे रे मला. बकऱ्या मेंढर चालायला कुणी शिकवलं तुला. हे गुपितराज खोला नाज हे गुपितराज खोला नाज येणे पटवून मेंढपाळा. बकऱ्या मेंढर सामान जोड्या सांगितलं कुणी. कोणती विद्या शिकविली ते दे रे पटवून. नाव तुझं मोठं झालं हे मोठं आठवलं बाजूनी. आणि चुकी संसारासाठी बायको दिली तुला कुणी. भानुदासाचा सांगतोय शियाला. हा भानुदासाचा सांगतोय शियाला. गौरवीला मी आज तुला. विचारतोय मी तुला काय उत्तर दे रे मला. त्यानंतर राजवीर बलराम तांबे मोरे या ठिकाणी आलेले आहेत. मानाचा मुद्रा त्यांच्याकडून 500 रुपयाचं बहुमत असं पारितोषिक आलेलं आहे. यानंतर मोरेश्वरजी पाचटे गाव विसापूर गुहागर यांच्याकडून 151 रुपये आलेले आहेत. आणि मनोहर गावणन विसापूर यांच्याकडून 500 रुपयाचं गुगल पेच्या माध्यमातून हे तिन्ही पारितोषिक आलेलं आहे. मी त्याचं मनाची स्वीकार करतो. माझी पहिली फेरी मी या ठिकाणी संपवतोय. शाहीर तुम्हाला ज्या पद्धतीनं जायचंय ते जा. दुसऱ्या फेरीला